गिरची अलीकडच्या का पलीकडच्या या वेलेल्या वेलेची 55 सांगतोय. 55 सांगता यावर बसल्यावर होईल कमी जास्त. दूध किती आहे सध्या? नाही, रात्रीच खाली झाली. पलीकडलीच काय सांगितलं? पलीकडचे 65 65 मागणी झाली. करतात ना मी थोडीफार, काय तेवढं हे नाही गिरायक. फोन नंबर सांगा. 93 मित्रांनो तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना आठवड्याला कमीत कमी 10-20 गाई उपलब्ध असतात. कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा गाई खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली? मागणी कशी झाली? मागणी कशी झाली इकडं? हा मागणी झाली का? तुम्हाला केवढ्या द्यायचे फायनल? हा 24 ला द्यायची. केवढ्या द्यायचे फायनल? फोन नंबर सांगा. मित्रांनो तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार तो उपलब्ध आहे. मालकाचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा. आणि जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गाईचे दर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन चालू ठेवा. घंटीचं बटन चालू असेल तरच तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील. असं झालं तर द्यायचं. कितीला द्यायची? पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाई आहे देशी मध्ये, थोडीशी क्रॉस आहे. मालक 40,000 रुपये सांगतात. शेतकऱ्यांनी 20,000ला 22,000ला मागितलेली. तुम्हाला अशा गाई खरेदी करायच्या असतील तर बाजारात उपलब्ध येते. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. देशी गाई खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आलेले आहेत. फायनल काय होईल? फायनल होय. फायनल होईल 19. मागणी झाली का? हा कशी झाली? हा हा कशी झाली? मग सकाळ 22 ला मागितलं. मागणी आता केवढ्यात द्यायची? शेवट फायनल होय. हा 19. नंबर सांग. 8408 96 11 जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून काय खरेदी करू. काय सांगितले मामा किंमत? फायनल काय होईल? 25. फायनल काय होईल? 25. मागणी कशी झाली? 34ची. मागणी झाली का? 24ची. 24 ची मागणी झाली. खाली काय आहे? कोण आहे? कोंड आहे का? जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली? 30,000. फायनल काय होईल? 25 ला मागितलं. मागितली झाली का? पाहता मित्रांनो खरेदी करायचं असेल तर मित्रांनो मालकाचा नंबर देतो. नंबर सांगा. 95 11 29 75. काय सांगितली किंमत मामा? 30,000 रुपये. 30,000. फायनल काय होईल? 25,000. मागणी झाली का? कशी झाली? 23,000. मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो. नंबर सांगा. सांगा मोबाईल तुमचा आहे का? 77 21 83 93. काय किंमत सांगितली? ही 25 ही 20. हिचे 25 सांगितलं का? हा खाली काय आहे? तिला खाली काय ना गाभण आहे ती. गाभण आहे का? हा. हिला हिला आहे ती. गाभण आहे का? किती महिन्याची आहे? जवळ ही आली. आता 9वा संपन हिला. जर तुम्हाला गाय खरेदी करायची असते तर काष्टी बाजारात अशा गाई उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. किंमत सांगायला तिची काय 45,000. वडावर अशी पुढं. फायनल काय होईल? फायनलच सांगितलं आता. जातीला कोणती आहे? साईवाले साईवर दुधाची काय क्षमता आहे त्याची? तुझा 14 ते 15 लिटर चालू. 14 ते 15 लिटर दूध देईल. पाहता मित्रांनो साईवाल मध्ये गाई आहे काष्टी बाजारामध्ये. म्हणजे आज देशी गाय खूप आलेली आहेत बाजारात. तुम्हाला खरेदी करायची असतील तर बाजारात उपलब्ध आहेत. पाहता श्रीराम पाटील आज लय स्वस्त गाय झालेत असं कळत आहे. कसा दर आहे आपल्याकडला? 35,000 द्यायच्या. 35 हजारांनी वेलेल्या. दुधाचं काय राहील त्यांचं? पहिल्यावर 2 4 दूध किती राहील अंदाजे? 14 लिटर. हा यांचं काय सांगितलं? हे 12 लिटर दूध आहे. खाली काय? हा 32,000. 32,000ला. हा 33,000. मोठी हे मोठीचा 80 द्यायची. आणि त्यानंतरचे
हिचं 75 ला 75 ला. पुढले वेलेली 35 ला. 35 ला. पाहताय मित्रांनो अशा प्रकारे काळी आता 32 ला दिली वेलेली. दिली का? पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे दर आहेत बाजारात. ते तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर पाटलांकडे असतात. पाटील नंबर सांगा. 97 66 12 81 06. श्रीराम मालक, काय किंमत सांगितली गायची? फायनल काय होईल? मागणी कशी झाली तरी? मागतात का? खाली काय खोंड आहे का? दूध किती आहे सध्या गाईला? किती वेताची आहे? तर तुम्हाला अशी देशी गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येतात. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो. मामा सांगितले 75. बोला बोला. हा होईल का आता इकडे तिकडे काही 60 नि होते का? 60 नाही तरी? 65 नि नाही ना 70 70 नि होते का? किती येत आज? हिचं काय सांगितलं? तिच्या सांगितले 70. 70. आणि या मोठ्या गायचे तिच्या सांगितले 110. 1,10,000. 110. 22-24 लिटर देईल का? जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारातील एचएफ गायचे दर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील. आणि व्हिडिओ जे येत नसतील मित्रांनो, घंटीचं बटन बंद आहे ते चालू करून घ्या, तुम्हाला असे बाजारातील सर्व काही व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील. तिचं सांगायला 50,000 सांगितलं होतं. फायनल काय होईल? 25,000. मागणी कशी झाली? मागणी झाली 20-22,000. 22,000 मागतात का? हा. केवढ्याला द्यायचे आता? 25,000 फिक्स. तर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर मित्रांनो बाजारात उपलब्ध असतात. नंबर सांगा मामा. 74 98 65 14 98. पाण्याचं भागतंय का आता? पाणी आज भरपूर पाणी. पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काय किमती सांगितले मामा? मामा 6.5 महिन्याची 6.5 महिन्याची का पण केवढ्याला द्यायची? ही 15,000 मागे 15ला मागत आहेत, मग आपल्याला केवढ्याला द्यायची? तरी यावं म्हणलं. असं वय. पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे बाजार आहे सध्या बाजारात. बाजार शेतकऱ्याच्या जनावरांना म्हणजे गायांना शेळीपेक्षा खूप कमी किंमत आहे. शेळीचं करडू विकत आहे तेवढ्याला. फायनल केवढ्याला होईल आता? फायनल म्हणलं 18 तरी. ओके. जर तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर शेतकरी आहेत, यांना कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता. ही कोणाची आहे? व्यापाऱ्याची काय? मला काय सांगितलं तिचं? सांगायला 65,000 आहे. 65,000. फायनल द्यायची केवढ्याला? 55. मागणी कशी झाली? मागणी 51 ला झाली. मागतात 51 ला. हा. पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे दर आहेत सध्या. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली मला? सांगाय 70 आहे. 70. मागणी कशी झाली? मागणी 53 ला. मागतात का? मित्रांनो पाहताय अशा प्रकारचे दर आहेत बाजारात सध्या. तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात. खूप काही आपल्या ह्याच्यासाठी दाखवतात. जनावरांना खायला थोडं कमी पडलं, मार्केटला काष्टी ऊन वाढलं की लोक बाजारात जनावर विक्रीसाठी घेऊन येतात. आणि विशेष दुधाचे दर खूप खाली गेलेले आहेत, खुराकाचे बाजार वाढलेले, त्यामुळे शेतकऱ्यांना काही परवडत नाही. आणि काही शेतकऱ्यांना सगळं विकतचं खायला असल्यामुळे असे जनावर विक्रीसाठी घेऊन येतात. सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर खूप बिकट आलेली आहे. तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात येऊ शकता. पाहताय अशा पद्धतीच्या गायी आहेत. मला काय सांगितलं तिचं? सांगाय 85. सांगायला 85. फायनल द्यायची केवढ्याला? 80,000. मागणी झाली का? मागणी झालेली कशी झाली? 79 पण मागितलेली. दूध किती आहे तिला? 25 लिटर पिळलेली. 25 लिटर पिळलेली आहे. कोणत्या गावची आहेत? हिंगणी. मित्रांनो तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली मला की? 85,000. फायनल काय होईल? 75,000. मागणी झाली का? हा. कशी झाली? 70 पर्यंत 70 पर्यंत मागतात. सोडून दाखव. दाखवा ना. पाहता मित्रांनो गायचे काशीचा आकार. इकडे वडीत सपाटीला वडीत. हा. तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल बघा काष्टी बाजारात उपलब्ध चला काका असतात. पुढे थोडं पुढे चला. बघा दुधाची काय क्षमता आहे मालक? हा दूध किती येईल?
पहिल्या झोपाला 24 लिटर पिळी 24 लिटर दिलेले का आता दुसऱ्या झोपा आहे दुसऱ्यांदा आहे आता मित्रांनो, तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार उपलब्ध आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. पाहता मित्रांनो, अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे खूप मोठा आणि बाजारातील सध्याचे रेट खूप पडलेले आहेत. आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ त्यांच्या किमती. काय किमती सांगितले मालक? हे दिले का? कसे दिल्या? 22 ला 22 ला जोड दिला का? एक दिले का जोड? अहो आजचं बाजार पडलेत ना. पाहताय मित्रांनो, ही गाय 22,000 विक्री झाली. तुम्हालाही खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात अशा गाय. पाहताय काय सांगितली किंमत? 35,000 रुपये मागणी झाली का? झाली ना कशी झाली? 20,000 पण झाली झाली होय. केवढ्याला द्यायचे फायनल? त्याच्यावरती आलं की देऊन टाकायचं होय 3 महिने तपसुनी तपसून आहे ना. दूध किती आहे सध्या? तिला एका टायमाला 4 लिटर 2 टायमाला 8-9 लिटर आहे ना मित्र, तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात. दुसऱ्या जाताचा कालवड अशा पद्धतीचे खूप गायी आहेत बाजारात विक्रीला आज. काय किंमत सांगितली? काय सांगाय 70 आहे मागणी कशी झाली? मागणी 60 ला मागत मागत आहेत का? दूध किती आहे? दूध 18 लिटर आहे आता गाभण आहे का खाली झाली? काय वासरू खाली कालवड आहे खाली कालवड आहे का? मित्रांनो, तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर पाहा अशा पद्धतीची गाय आहे. मामा केवढ्याला द्यायची? केवढ्याला द्यायची? 11,000 11,000. मागणी झाली का? गाभण आहे का? गाभण आहे का? गाभण आहे का? लावलेली आहे का? लावलेली आता माझा आला पाहता मित्रांनो, अशा बाजार तर आहे आज बाजारात. पाहता मित्रांनो, बाजारातील गायी आहेत सध्या दर चाललेत बाजारात 10 ते 20 हजारापासून सुरुवात आहे. अशा गायी खरेदी करायच्या असतील तुम्हाला खाली मधल्या आणि गाभर मधल्या गायी घेतल्या तर 30-35 हजारापर्यंत सरासरी गायी उपलब्ध आहेत. आणि वेलेली जर गाय खरेदी केली मित्रांनो, सध्या बाजारामध्ये 20 हजारापासून लाखापर्यंत गाय उपलब्ध आहेत. पाहताय खूप मोठ्या प्रमाणात हा बाजार भरलेला आहे आजचा. बाजारात खूप गायी आहेत. मामा काय होईल गायचे या? काय 11,000 11,000 मित्रांनो गायी आहे. बोकडा कार्डाच्या भावात गायी आहे. कार्डाच्या शेळ्यांच्या कार्डाच्या भावात गायी आहे. शेळी सुद्धा 25,000ला आहे. का पण आहे का मामा? नाही खाटी खाटी आहे. मित्रांनो, असे गायी खरेदी करायची असते कालवडी तर बाजारात येऊन खरेदी करू शकता. काय लागलं मामा कापाय देण्यापेक्षा कमीत किती करता आता? 9,000 9,000 मित्रांनो तुम्हाला कालवडे पाहताय लागवडी झालेली. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली? साडनाकी 45,000. फायनल केवढ्याला द्यायची? फायनल नाकेल देऊन टाकू 40,000. मित्रांनो, तुम्हाला काय गाय घ्यायची असेल तर बाजारात उपलब्ध आहे अशा पद्धतीची. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. मागणी झाली का? हा काय? मागणी कशी झाली? मागणी 35 पाहताय मित्रांनो, अशा प्रकारचे गायी आहे. कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. काय सांगितलं मला? 75,000 फायनल काय होईल? फायनल 65 ला होईल. मागणी कशी झाली? मागणी झाली 60 पर्यंत झाली. फोन नंबर सांगा. 84 02 15 91. जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय पहिलं कॉन्टॅक्ट रोग आहे ती हिच्या आईने 22 लिटर दूध दिलंय. मागणी कशी झाली म्हणजे? मागणी तिला 65 नाही झाली. सांगितली मामा? 55 फायनल काय होईल? 51 मागणी कशी झाली? 45 मागतात का? हा मित्रांनो, पाहताय काष्टी बाजारातील दर आजचे अशा प्रकारचे आहेत. तुम्हाला खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता.